नमस्कार मंडळी. मंडळी हास्याची गरुड भरारी घ्यायला सज्ज झाली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत 3 अडकून सीताराम या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं पण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारा हरहुन्नरी कलाकार आलोक राजवाडे. महाराष्ट्राचा रोमॅन्टिक स्टार वैभव दत्तवादी. 3 अडकून सीताराम या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते सुद्धा ऋषिकेश जोशी. आणि या चित्रपटाची नायिका तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. मंडळी सासू सुनांच्या धमाल त्रिकुटात आज एक भलताच अँगल ऍड होणार आहे. बघूया त्यामुळे काय गंमत घडते ती. आय ग उशी दे ग ती. ए ना मी आय ग बाईचं त्या काय पण काय नमी काय बॅस आहे ग कायला तू अन्न मी गावाला आलो काय माहिती अंगाची निसती कायली व्हायला लागली बाय काय गरम होत. मी म्हणलं होतं का तुम्हाला माया गावी या म्हणून, माया माहेरी या म्हणून. मी आपल्या बाया चेतीला म्हणलं होतं चल माया माहेरी. तुम्ही काय आल्या मग? हा जरा सुना ना माहेरी चांगलं मजा करू द्यावी, मौज करू द्यावी. लगेच आल्या शेपूट हलवीत हलवीत. तू काय का दाताडी चकती इचकी कुठली? आई कसा बोलती? मी काय शेपूट आहे तुमच्या मागणं यायला? तिथं काय मी एकटी बसणार होते भूतासारखी. खाय प्यायचे किती वांदे झाले असते माझे. इथं तरी कुठं पंच पक्वान मिळत आहेत मला. तू ती मामी आमच्याकडे आल्यावर भासा भासा थोबाड आवाजूनच असतंय तिचं. इथं साधा चाय पण विचारत नाही कुणी मला. कसं बोलताय? मी दिला ना तुम्हाला चहा बनवून एवढा चाय दिलाय. नका ना माझ्या हाताना तिच्या हाताचा पिडपार 140 वर असतोय. वाढताना आखूड होतोय हात तिचा. आई कसं बोलत आहो? माझ्या घरच्यांविषयी नका ना त्यांच्या मागून बोंबा बोंब करू. नाही तर काय आई, इथे एवढा छान निसर्ग आहे, आनंद घ्या ना आई जरा. कायचा निसर्ग आहे? हवे साधा आस्किजन पण नाही आहे. काय नाही श्वास घ्यायला पण त्रास होतोय. काय नाही ऑस्किजन. ऑस्किजन गेला जागा आहे का तिथं फुफ्फुसामध्ये? बया अर्धा बोकड आणि 4 भाकऱ्या चांगल्या कुस्कर खाल्ल्यात ना म्हातारीनं. 4 वेळा रस्ता वरपलाय चांगला. हा बघा बोकड म्हणतोय बाहेर काढा. काय गप्ती का म्हणे? उगा माझ्या घरच्या नाव नाही ठेवायची सांगून ठेवते. देवळात गेलेत म्हणून त्यांच्या मागणं त्यांना बोलताय तुम्ही. तोंडावर मारता ते मारता टोमने. तोंडावर पण बोलीन मी, नाही घाबरत कोणाला. आणि कोंबू कोंबू खायला तो आणि नीट वाढलं तर पाहिजे. काय केलं होतं बोकड पचपचित पाणी नुसता रस्ता होता तो. आई 4 वाट्या घोरपल्या, एक हाडूक लागना दाढ खाली. भया काय बोलत आई? बोकुड केला होता. बोकडाचं कौतिक सांगती. सोयाबीनच्या फोड्या टाकल्या होत्या त्याच्यात. मोठी कौतिक सांगितलं. आई जीवेला हाडो आई काय बोलत हाड. दुसऱ्यांदा मागितलं तुझ्या आईकडं पार किडनी मागितलं सारखं थोबाड करते. सांगितली मला कौतिक. एवढा लाडानं विकत आणला चांगला बोकुड आणि तुम्हाला कसं वाईट काय तोंडाला येत उचलली जीभ लावली टाळ्याला. नका बोलू. मी तुम्हाला आता इथून पुढे नाही बोलवणार माझ्या माहेरी. मी नाही येणार आहे. मला काही मोठं कौतुक सांग. रडू नका ना, रडू नका आई ना. हळू आई नका ना बोलू मग आई. मी येईन. ताईकडे बघ, रडू कसं बोलतात ग? नका ना लक्ष. आलोय मी येईन ना तुमच्या गावी. मला तुमचं गाव खूप आवडलंय. मी माझ्या आईला पण घेऊन येईन. चालतंय आईला घेऊन ये. हिला तर जिथं जाईल तिथं आईलाच घेऊन जायचं असतं. आईच्या आधी गचकली संयमाच्या रेड्यावर तिला घेऊन जा. माझ्या आईला कसं बोलतात? रडू नको. आवाडात शब्द बाहेर पडू दे. अख्खा बोकड कोंबी आवाडात. काय बोलायला काय तुम्ही वड वड नाक वड. बोकडाच्या नडग्याच लागते नाकात तुझ्या. मी येतो डोळ्यात बाहेर. मग निसर्ग कसा दुर्बिणीत न दिसतो तो बघ. अगं गप नाचे ते. गप 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 बस. ऊस खायचा का? ऊस खाती का?
मी यम हाय यम. कोणाच्यात हाय का मला बोलायचा दम. अय म्हातारे, चाल तुला घेऊन जायला आलोय. खरं यमदूत आला का ग? अरे लय जगलीस आहेस तू. तुला आता घेऊनच जातो. आगात मामा काय करता तुम्ही? एवढं कोणी घाबरतोय? काय करता ते? चक्कर येऊन पडले ना मा पार्सल. सॉरी मामा म्हणाला का तुम्ही आता? अगं मामाच आहेत ते. यमदूत नाही आहेत. हे आहेत ना आमच्या गावातले अरुण मामा आहेत. ते आहेत ना बहुरूपी आहेत. माहिती काय करतात? गावागावात जातात, घरोघरी जातात आणि त्यांची कला सादर करीतात. माग त्यांनी एकदा इन्स्पेक्टर केलता, एकदा डॉक्टर केलता, कलेक्टर केलता. मग आज बघ कसे यम बनून आलेत. बया मामा मला चांगलं आठवतंय लहानपणी नाही का तुम्ही एकदा चिटकीन केली होती. चिटकीन अशी मोठ्या नाकाची बाया केवढं घाबरवलं होतं मला. अगं माय, तुला सगळं अजून लक्षात आहे. होय. वा वा वा. अगं नमी हे पार्सल कोण आहे? ये पार्सल सासू आहे माई. सासू. हा. अयो पाणी मारा. अरे मी त्यांना सांगतो मी यम नाही म्हणून. माफ करा. थांब चेते थांब ऐका ना मामा, ऐका ना यमला दम लागलाय. मी काय म्हणते मामा, ऐका माझं. आता गंमत केलीच आहे तर अजून थोडा वेळ ऐका ना, अजून 15-20 मिनिटं आपण ना आईना चांगलं घाबरवू. लय जाच करीत येऊ माझा. मगर जा मा आईला नको दे बोली. पाणी मारते उठो. ऍक्टिंग चालू करतोय. असं वाटलं बाय खरोखरच यम आलाय. बघस तू. आम्ही तुमच्या साथीला आहे. पाणी मार. तुम्हाला दिसतोय का ग? आई ते यम म्हणतायत का मी तुझ्या सासूला न्यायला आलोय म्हणून. मला नाही यायचं यमदूत. अरे असं बोलून चालतंय का? यमदूत मला वेळ भरली तर मी घेऊन जाणारच आहे. चाल म्हातारे. चाल. नाही, मला नाही मरायचं यमदूत. पाया पडते, मला नाही मरायचं. अजून मला लय जगायचंय. अरे काय जगती तू? जगून नाही तुला जगायची तारीख राहिली. तुला घेऊन जायला मी आलेलो आहे. मला नाही मरायचं. मला नाही रेड्यावर जायचं. अरे येळ भरल्यावर सगळ्यांना मला घेऊन जावं लागतं. आजची तुझी तारीख आहे. हे बघ, नमाजची सासू. हे बघ दाखवा. अरे काय मी बांधले होय तुला दाखवायला. चाल तू म्हणजे चाल म्हणतो ना. चाल. ऐका ना चाललं तुम्ही म्हणजे काय? मला नाही मरायचंय. लवकर चला. तेल गरम करून ठेवलंय तिकडे मी. तेल कशाला म्हणजे? हिला तळायला. मला नाही तळून मरायचं. आईने तळणार तुम्ही? बापरे, मग एवढी मोठी कढई लागेल. अगं एवढ्यानं काय होतंय? एवढं कढई घ्या लागल. बापरे. मग ऐका ना, काय अजून काय सेटअप लावलाय हो तिथं वरती? काय सेटअप लावलाय? लय भारी सेटअप लावलाय वरती. काय? दोरखंड असा मजबूत बांधलाय. बापरे, दोरखंड कशाला? अरे हिला उलट लटकवायला. मग उलट कुठं लटकवणार? नाही. तो दोरखंड आहे ना, तो मजबूत बांधा बरं का. मजबूतच आहे. नाहीतर काय, आईंच्या वजनाने दोरखंड खाली यायचा आणि आई अख्खा नरक पाताळात घेऊन जायच्या बाया. अगं बघा किती आणि मग एवढं बोलते मग मला अरे हे काय केलं तुम्ही? माझ्या समोर आणखीन एक पाप केलं. ह्याची बी नोंद आहे ह्याच्यामध्ये. ह्या डायरीत नाही. माफी द्या. पाप एवढंच नाही, मग मला सारखं बुटका बदक म्हणून चिडवत असतात मला. आणि माझ्या आईला ना सारखं वेगवेगळ्या प्राण्यांच्या नावाने बोलतात भैया. तुझ्या आई हायच नाव ठेवण्यासारखी. करकोचा कुठली बघा करकुचा. माझी आई काय करकोच आहे का? अशी चालते का माझी आई? एका पायावरती हात करते का माझी आई? सांगा.
करकोच्याची नाही एकदम मानच मोडून ठेवणार बघा किती किती करते माझ्या समोरच करता तुम्ही. महिला घेऊनच जातो आता. घेऊन जातात. हे काय आहे? हा. हा, चल. आई ऐका ना हे मी काय म्हणते तुम्ही मला दादा सारखे हाय तुम्ही माझ्या दादा ए, यम हाय मी, यम मी कोणाचा भाव नसतोय. यम हाय मी. खरंच घेऊन हळू हळू ऐक हा हळू ऐका ना मी तुम्हाला 100 रुपये देते ना 100 रुपये ठेवून घ्या ना अयो अरे तुम्ही 100 रुपये देतात असं मी रोज यम करीन. मामा 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 कायचं मामा मामा यमा मामा काय काय याच्याला मामाला यमा मामा ऐका ताई तुम्ही नाही का आता म्हणले भाऊ म्हणून मग तुमचे भाऊ ते आमचे यमा मामा 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 आहेत ते आमचे मामा काय तुम्ही हा 100 रुपये घेणार वय म्हातारीकडनं लाज घेणार वय वर कळलं तर मग कसं तुमचं काम जाईल ना. नाही नाही ए म्हातारे 100 रुपयाची लाच होते मला. नाही हो. तू लागे नाही ऐका ना काय बोलत आई ऐका ना बरं तुम्ही मला नेताय ना घेऊन जा एकदाच पण नरकात नाही जायचं स्वर्गात जायचंय स्वर्गात जायचंय. स्वर्गात जायला चांगलं काम करावं लागतंय. तू सगळी पाप केलेली आहेत. नाही हो, पुण्य केलं. अरे त्याच्यासाठी एखादी कला बिला यावी लागते. आईंकडे आहे की कला कुठली? सोफ्यात रुतून बसण्याची ना कला. मी एक हे नाही डान्स बिन्स येत असेल तर अप्सरा म्हणून तिकडे मी चिटकवली असती. नाही येत आईंना नाही नाही येतो मला डान्स येतो ना डान्स येतं. डान्स येतो जमलं हे पुरी पुरी जमलं का आई 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 चांगला मिळतोय का फोन मिळतोय का कुठं स्वर्गात नेतील स्वर्गात चालेल ना चांगलं केलं हॅलो हा काय झालं? काय काय झालं दादा काय झालं कसं वाटला डान्स माझा अगं हिडंबा असा डान्स करतात. अरे तुझ्या त्या डान्सच्या धक्क्याने बाजूच्या गावातली 3 माणसं मेली. लिस्ट मध्ये नव्हती. आता त्यानं मला घेऊन जायला लागल. अरे केवढा लोड येतोय माहितीये का मला. आता माझं प्रमोशन होत नाही डिमोशनच होणार आहे. तू एक काम कर. अरे आता चालले बा आई बाय चालले ग आता खुश व्हा तुम्ही दादा घेऊन जा मला घेऊन जा त्याच्या आधी माझी एक इच्छा आहे ती पूर्ण आता कुठली इच्छा तुझी आहे? ऐका ना माझ्या धनाची मला लय आठवण येते हो एक व्हिडिओ कॉल लावा त्यांना एक व्हिडिओ कॉल जाता जाता बघायचं आई रडू नका आई रडू नका एकच आई रडू नका ठीक आहे शेवटची इच्छा फोन लावा. इच्छा त्यांची पूर्ण करू. हॅलो मामांजी. हा बेटा कशी आहे बेटा तू? मामांजी मी बरी आहे तुम्ही कसे? अरे मी मस्त अच्छा करकोचा आहे का तिथं काय करू आली ती? मामांजी तुम्हाला कसं कळतं नेहमी? साधे आहेत का मामांजी मनकवडे? मी बरी आहे हा बरं मामांजी कुठे आहे बरं तुम्ही आता? अरे शेतामध्ये आहे बेटा. ऊस काय म्हणतो? अरे काय टरारूनवर आलाय ऊस. 5 पेराचा ऊस आहे 17 एकर वर लावलाय बेटा. लय भारी बरं ऐका ना मामांजी काय झालं बेटा? आई लय रडीत्या तो. काय झालं त्या गठुड्याला? गटफूट ऐकत्यात चालू आहे फोन. या आई बोलायचंय का तुम्हाला? हॅलो धनी काय झालं का? चालले तुमचे डोलाबाई चालले बया वर चालले नरकात तुम्हाला वर नरकात चालले हो. अरे काय डोकं फिरलं घ्यायचं हा? काय झालं का?
यमदूत आलाय घ्यायला तुमच्या डोलाबाईला चालले डोलाबाई यमदूत आलाय कोण आलाय यमदूत आलाय अरे का बावळट आहेत का तुम्ही पोरीव यमदूत असा येतोय आता पोस्ट म्हणे का तू तुला नाव सांगून यायला नाही माझ्या समोर उभा आहे तुला न्यायला आलाय होय मला न्यायला आलाय दे बर फोन दे त्याला यमदूत आला देऊ होय फोन अरे का त्याच्या बापाला घाबरतो का मी ते फोन दे वा दादा दादा नमस्कार. हॅलो अरे कोण बोलतोय अरुण बोलतोय. अरे तू काय लावून आलाय बाबा हे ओळखलंच नाही तुला वहिनी लय घाबरल्यात. अरे तू असं करून आलाय सगळं रुपड हा घाबरणार नाही का अरे काय पण तुझं काय काय बनून आला तू यमदूत यमदूत बनून आणि तिला घाबरवू राहिला तू हा अरे जीव जाईल ना म्हातारीचा सॉरी सॉरी. हा ते फोन दे तिला इथं देवा हॅलो अगं बावळ रे का तो अरुण आहे ना कोण ना माझ्या गावचा बहुरूपी आहे तो भाऊ रुपये मग लग्नामध्ये नव्हता आला का हवालदार बनून या आले होतोय लग्नात अरे तुला काय तू म्हातारी झाली एकदम हा ए बायावर थांब जरा फोन करतो जरा काय तुझं ऊसात चालली का तू जरा थांब कोणाबरोबर बोलतोय हा हॅलो होय होय हा अगं तो बहुरूपी आहे तो काही यमदूत नाही यमदूत नाही हा. ह्यानं मला फसाडलाय वय अरे त्यानं मला फसाडलंय म्हणजे त्याच्याऐवजी खरं यमदूत आला तर आज केवढी मजा होती कसं बोलत आहे तुम्ही अय बाया हो अरे जरा दमाला बायकोची बोलतो ना निर्णय कोणाबरोबर बोलताय तुम्ही काय ते बाया आले ऊसाला पाणी सोडायला कसा माणूस आहे बाई चालली वर याला हाकला पहिला हाकला ह्याला अय हा. अरे त्याला हाकला नाही त्याला 50-50 रुपये द्या जेवायला द्या कपडे लत्ते करा कलाकार माणूस आहे तू वय मामांजी अय बेटा हा मामांजी देते अरे लोककला आहे बेटा बाय. तिला आधार आणि आदर आपणच दिला पाहिजे का नाही खरंय अरे आधीच ती लोककला उरली नाही यो अरुण त्याच अख्खा दिवस घालवतो त्याच्यावर त्याचं पोट भागत हा अहो त्यानं फसाडलं ना पार मला अरे काय 100 रुपयाचं एवढं मनावर घ्यायचं का हा द्या त्याला पैसे लत्ती द्या हा? चालेल, चालेल. चला येतो का बाई दमना अहो ठेवतो धनी व धनी हॅलो धनी ठेव फोन ऐका ना धनी ऐका ना फोन ठेव अहो पण मला तिकडे यायचं धनी ऐका ना ठेव फोन वा 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 एकदम बहुरूपी बहुरंगी आणि बहुढंगी सादरीकरण मस्त मस्तच सिद्धार्थ कमाल झाला परफॉर्मन्स यार. मी खरंच म्हणेन की अरुण सर आहेतच पण हास्य जत्रेच्या ह्या 3 गर्ल पॉवर्स आहेत ओहो किंवा गर्ल्स पॉवर आहेत असं म्हणून. Yes. आणि सचिन सरांचं खरंच कौतुक करायचंय की एवढं सगळे धमाल होत असताना बहुरूपी यांच्याबद्दल म्हणजे खूप छान बोलले ते त्यांना पैसे द्या पण एक वाक्य खूप छान बोलले त्यांना आधार आणि आदर आपण द्यायला पाहिजे. आणि सर हा महाराष्ट्राचा महामंच आहे आणि इथून ही गोष्ट त्या कलाकारांना वेगळ्या पद्धतीचा रिस्पेक्ट आपण दिला ना आणि तेव्हा मी इथे होतो याचा मला आनंद अभिमान आहे सर. थँक्यू सर थँक्यू सुपर्ब. Well said. सई एकदम 5 पेराचा परफॉर्मन्स होता. नमा हजर जबाबी अभिनेत्री आहेस हा तू. म्हणजे सिद्ध्याचा एक लुक गेल्यावर तू लगेच त्याच्यामध्ये ऑडिशन घेतलीस. आउटस्टँडिंग. वने तुफान तुफान परफॉर्मन्स. चेतू मस्त. कर्कोचा फारच आवडला आणि एका पायावरचा कर्कोचा बघायला तर फार मजा आली. अरुंडा मला असं वाटतं तुमची कुठेही शाखा नाहीये आणि ती कधीही नसणार आहे कुठेच शाखा आणि ही शाखा आमच्याकडे आहे याचा आम्हाला खूप आनंद आणि अभिमान आहे. थँक्यू. आणि आर्ट डिपार्टमेंटवाल्यांनी असं घर उभं केलं की मला घरात 2 दिवस येऊन राहून जावंसं वाटतंय. फारच सुंदर फार मजा आली. मामनजी आज पहिल्यांदा गटोडेशी बोलले आणि फारच त्याच्यामुळे मी सुखावले प्रेक्षक म्हणून. आणि आता मामनजींची एंट्री कधी होतीये ह्याच्याकडे लक्ष आहे अनेक वर्षापासून. ते पार्टी आणि मामनजींची एंट्री हे काही एकत्र असं होऊ नये अशी तेवढी इच्छा आहे. मजा आली.
थँक्यू. मंडळी, भिडस्त स्वभाव हा प्रगतीसाठी हानिकारक असला तरी विनोदासाठी मात्र अत्यंत पूरक आहे. कसं ते बघूया पुढील प्रहसनातून. हॅलो हॅलो हॅलो. हा झुंबर. बरं झालं फोन केलास ते. ऐक झुंबर, तू तुझ्या वडिलांना सांग सारखे मला SMS करतायत ग ते. अगं तुझ्या वडिलांना उजव्या हातावर वाघाचा टॅटू काढून हवाय. काय गरज आहे या वयात, मला हेच कळत नाहीये. अहो त्यांच्या शाळेतल्या बॅचचं रियुनियन आहे ना, आणि म्हणून मग ते करतायत. भेटाना एकमेकांना रियुनियन साठी उजव्या दंडावर टॅटू कशाला हवाय तो वाघाचा. मला एक कळत नाहीये. त्यांचं वय 74 वर्ष आहे. स्लीवलेस मधून 2 पडवळ दाखवायची गरज काय? अहो तुम्ही त्यांना सांग असं करू नकोस तू. हा मी बोलते त्यांच्याशी. होय. तुम्ही तुमच्या बॉसशी बोललात का? हा हॅलो. हा बॉसशी बोलणं झालं का? हो ना, मी नाही ना? बोलणार आहे मी आता. हो, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात माझ्या मावस भावाचं नंदूचं लग्न आहे. आपल्याला गोव्याला जायचंय. हो बरोबर आहे. काहीही करून आपल्याला जायचंच आहे. हा हो हो आधीच सांगत्या. हो झुंबर. 1 आठवडा झाला तुम्ही अजून बॉसशी बोलला नाहीत. अगं मी आता बोलतो, सांगितलं ना तुला. मी आता जस्ट आल्यात बॉस, मी बोलतो. डोंट वरी. हे गेले 5 दिवस बोलताय तुम्ही. मी बोलतो. तुम्ही प्रॉमिस केलंय नंदूच्या लग्नाला येणार आहात म्हणून. हो येणार. त्या वेळेला रजा नाही मिळाली ती एकटी जाऊन टांग नाही द्यायची, आधीच सांगून ठेवते. हा. नाही झुंबर. अहो ऐक, नंदूने पत्रिकेत तुमचं नाव टाकलंय निमंत्रक म्हणून. हो, माहिती आहे. अंतरपाठ तुम्हीच करायचा असा आग्रह आहे त्याचा. अंतरपाठ नाही तर लग्नाला उभा राहणार नाही तो. हो ठीक आहे. त्यामुळे आपण जायचं आहे. हा? हो, हो, आधीच सांगते. हो, तुम्ही जर नाही आलात तर झुंबर अंगावर पडेल. असं नको करूस तू. हे असं कसं तू चिडतेस कशी झुंबर? मला माहिती आहे माझी झुंबर जेव्हा चिडते ना तेव्हा इतकी क्यूट देते. अरे बाबा कट केलं तिने. कवन. एक्सक्यूज मी सर, मला सुट्टी द्याल. एकदमच मुळमुळीत वाटते ते. हे चल दे ते चल. येस येस कवन. हा हा. हा. एक्सक्यूज मी सर. नॉनसेन्स. नॉनसेन्स. सॉरी सर. मूर्ख भरलेत सगळे. मूर्ख भरलेत सगळे ऑफिस मध्ये. मूर्ख भरलेत. सर ब्लडी इडियट्स. अक्कल नाही काही माणसाला. सॉरी सर. काय झालं सर? काय काय करणार आहे मी या टीमचं? काय करणार आहे मी या टीम सोबत? कसं कसं मी या ब्रांचला देशातली नंबर 1 ची ब्रांच करायचंय? सर प्लीज. म्हणू का मी म्हणू का? नाही नाही सर, असं नाही म्हणायचं सर. चिडू नका सर. चिडू नको तर काय करू मला सांगा. अख्ख्या कंपनीत एक असा एम्प्लॉय नाही की तुम्ही सेन्सिबल आहात. सर मी आहे का नाही आहे सेन्सिबल? पण हे वाक्याला खरं तर काही अर्थच नाही आहे. मला कळत नाही. सेन्सिबल आहात ना चौगुले? हो मी आहे. तुम्ही आहात. हो, सर. पण मूर्ख बाकीचे सगळे त्यांचं काय करायचं चौगुले? काय करायचं मला सांगा. आता आपले ते अरुण कदम हो सर. सेल्स हेड आहेत सर. त्यांनी काय केलं असेल? आपले जे जुने कस्टमर आहेत मिस्टर वर्गीस. हो मिस्टर वर्गीस सर. त्यांनी मेल केला. कोणी? अरुण कदमांनी. काय लिहिलं मेलमध्ये? डिअर मिस्टर वर्गीसच्या ऐवजी डिअर मिस्टर वर्जिन असं लिहिलेलं आहे त्या माणसाने. बरं स्वल्पविरामाच्या ऐवजी क्वेश्चन मार्क टाकलाय. वाचणारा काय वाचेल? डिअर मिस्टर वर्जिन. काय करायचं माणसाने? माझी चूक आहे. मी अरुण कदमांना सेल्स हेड केलं ना, माझी चूक आहे. हो सर. ते मिस्टर वर्गीस आपले 10 वर्षांपूर्वीचे क्लायंट आहेत. हो सर. आपले चांगले संबंध आहेत. 4 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी आजच्या आज रद्द केलेलं आहे. किती? 4 कोटी. कशाला म्हणतात 4 कोटी मला सांगा? कशाला म्हणतात 4 कोटी? हे म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला मराठीत केलं की मग 4 कोटी. म्हणजे ट्रान्सलेटर आहात तुम्ही? मग अरे यार.
मी काहीतरी सांगतोय ना पोटतिडकीने. कशाला म्हणतात 4 कोटी? ते 4 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट या अरुण कदमांमुळे कॅन्सल झालेलं आहे. आता काय करायचं आपण मला सांगा. बरं हा माणूस कमी की काय? भरीसभर तो एक चिपळूणचा काका कुवा आणून बसवलाय आपण, प्रभाकर मोरे. कोण आहेत ते आपल्या कंपनीत? सर परचेस हेड आहे. परचेस हेड ऑन ड्युटी. लंच टाइम मध्ये हा माणूस बाहेर जातो, गायब होतो आणि डोळे लाल करून परत येतो आणि त्याच डोळ्यांनी मेल टाईप करतो. डिअर सरच्या ऐवजी चिल्ड बिअर सर असा मेल पाठवतो हा माणूस. काय माणसं गोळा केली. कसं मी या माणसांना घेऊन देशातली नंबर 1ची ब्रांच तयार करायची आहे. येस येस सर, रिअली बॅड सर. बॅडच आहे हे. मूर्ख लेकाच. चौगुले ऍक्च्युली हो सर बोला. तुमचा पासपोर्ट आहे? काय सर? पासपोर्ट आहे का तुमचा? हो आहे सर, पासपोर्ट आहे. हां गुड गुड. हे का विचारलं सर? नाही ॲक्च्युली ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्या कंपनीची काही अमेरिकन कंपनींसोबत मीटिंग आहे, तर तुम्ही जाल प्लीज? ओ माय गॉड. प्लीज नाही ना. नाही प्लीज नाही ना. नाही, प्लीज नाही चौगुले आता नाही ना. मी अजून कोणावर मी जाईन सर, मी जाईन. हां थँक्यू थँक्यू. एकदम तुम्ही मला हे सर कधी मीटिंग आहे म्हणाला तुम्ही? ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात. पण आता सप्टेंबरचा एंड आहे ना, एवढ्या याच्यात माझा अमेरिकेचा व्हिसा येईल पटकन? नाही अमेरिकेला नाही जायचं आहे. अमेरिकेचे लोक इथे भारतात येणार आहे. मीटिंग खारघरला आहे. खारघरला? हो. पासपोर्ट आहे असं का विचारलं? जनरल विचारलं म्हणजे बाबा आहे ना पासपोर्ट. काय असलेला बरं, असं नको व्हायला की भविष्यात एखादी डील आली आणि तुमच्याकडे पासपोर्टच नाही तर आपण नाकावर पडू. पण असं करू नका. म्हणजे पासपोर्ट तुम्ही विचारता म्हटल्यावर आपल्याला हे होतं ना, मला आस येते ना, ती इच्छा असेल तुम्ही. नाही काय एनिवे सर, मला एक महत्त्वाचं बोलायचं आहे सर तुमच्या. येस 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 चौगुले तुम्ही काही काम होतं का? बोला बोला प्लीज. मला या स्पीक ओपन. कम ऑन चौगुले, यू डोंट हॅव टू हेजिटेट, स्पीक ओपनली. येस. नंदूचं लग्न सुट्टी एवढे काय 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 चौगुले? हां काही बोललात का? हे नंदूचं लग्न मला सुट्टी एवढी चौगुले मला कळलं नाही. एक मिनिट. सॉरी उष्ट पण पाणी प्या. शांत. सर नंदू माझा मेवणा. ओह माय गॉड. येस येस सर. अरे त्यात मावस काय कळलं? एक चौगुले कसं काय कळलं? काय बरोबर आहे. नंदू माझा नंदू मॉझॉक अँड मेवनीज कंपनी हीच ती अमेरिकन कंपनी आहे. हीच ती कंपनी आहे जी इथे भारतात येणार आहे आणि त्यांच्यासोबत तुम्हाला मीटिंग करायची आहे खारघरला. कसं कळलं तुम्हाला? नाही नंदू माझा मेवणा. नंदू माझा जस्ट. येस नंदू मॉझॉक अँड मेवनीज. येस दिस इज व्हॉट आय लाईक. अरे नाही सर, मी नंदू एक माणूस कंपनीचा एक असा एम्प्लॉई इतका पुढे कसा काय असू? नोबॉल आहात तुम्ही. म्हणजे एक पाऊल पुढे कसं असतं तुमचं? कसं? सर मला कल्पना नाही. मी माझं काम करत असतो, मला याची काहीच कल्पना नाही. कंपनीच्या फ्युचरचा विचार करणारा सीईओ नंतर दुसरा कोणी असेल तर फक्त आणि फक्त समीर चौगुले. हो पण तरी मी नंदू माझा मेवणा. एक्झॅक्टली. नंदू मॉझॉक अँड मेवनीज मोठी कंपनी आहे. त्याच्याबद्दल फक्त सीईओ ना माहिती होतं आणि नंतर आम्हाला आत्ता मेल आला आणि तुम्हाला कळलं पण. नजर ठेवणार. नजर सर. गुड. प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर. आय टेल यू चौगुले, मला जेव्हा कळलं की फॉरेन डेलिगेट सोबत आपली मीटिंग आहे तेव्हा मी पहिलं असं सांगितलं यशोला की ऐका, त्या दिवशी मला दिल्लीला जायचं आहे, आपली अजून एक मीटिंग आहे, पण द ओनली मॅन आय कॅन सी इन फ्रंट ऑफ माय आईज जो ही मीटिंग अटेंड करू शकतो इज नन अदर दॅन समीर चौगुले. थँक्यू व्हेरी मच. इज द ओनली मॅन. कारण बाकीचे सगळे तर ते म्हटलं ना मी तुम्हाला लाल डोळ्यांनी येतात आणि बियर सर वगैरे टाईप करतात. ग्रेट कॉम्प्लिमेंट फॉर मी सर. इट इज अ कॉम्प्लिमेंट. आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की काय अमेरिकेतनं लोक येत आहेत, इंग्लिश बोलणारा माणूस हवाय, मग समीर चौगुलेच हवेत. इतकं अफाट इंग्लिश अजून कोणाच आहे? सर ऍक्च्युली मला 10वीत 93 मार्क होते. नो वंडर. ट्रस्ट मी नो वंडर. मला वाटतं तुम्हाला 95 असायला हवेत. पेपरांना आपण रिचेकिंगला टाकूया. नाही 20 वर्ष झाली का आता? काय झालं? नाही मग काय झालं? 20 वर्ष झाली म्हणून काय झालं? आता रिचेकिंगला टाकूया. 95 मी कमीच म्हणतोय 100. नाही पण आता काय गरज म्हणजे नाहीच नाही. आता काय करू ना मी 2 मार्क वाढवल्यावर आता काय असं फरक पडणार? मी इतक्यांदा सांगितलं यशोला फोन करून, म्हटलं या माणसाला तोड नाहीये. थँक्यू सर. बरं इतका हुशार माणूस, त्यात त्याचं टायपिंगचं अक्षर म्हणजे मोत्याचा दागिना. अक्षर
अरे इतकं सुबक कसं काय लिहू शकतो रे एक माणूस? फॉन्ट असतो तो. अरे म्हणजे समाज पण तितक्याच इंचांचा सोडलेला असतो, अजिबात एक्स्ट्रा नाही. सर सॉफ्टवेअर तसं प्रत्येक काहीच मला माहिती आहे ना, सवय आहे तुमची, क्रेडिट घेत नाही तुम्ही. नाही तसं क्रेडिट काही. मला माहिती आहे, पण माझं लक्ष आहे, बारीक लक्ष आहे तुमच्यावरती. थँक्यू सर, थँक्यू सर. अक्षर ॲक्युरेट 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 कसं जमतं चौगुले तुम्हाला? काय आता आय डोंट नो सर, लक माझं, दुसरं काही नाहीये. वाक्य सांगा रे. नाही नाही मला खरंच वाटलं नाही. व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी. करते. चौगुले तुम्ही माझा मोठा भाऊ का नाही आहात? बाबा गेले आता, ऍक्च्युली नाही तर विचारलं असतं आता मी ह्याचं काय मी बाळ आहात तुम्ही, बाळ. सर म्हणजे ह्या प्रश्नानंतर कसं बाबांना किती निर्मळ उत्तर दिलं तो. खरंच नाही येत बाबा, नाहीच म्हणणार ना सर. बाळ आहात तुम्ही. नाही सर, मी फार आवडते तुमची ही क्वालिटी चौगुले. थँक्यू सर. मी बघायला लागतो तुमच्यात माझा मोठा भाऊ, मला दिसायला लागतो तुमच्यात माझा मोठा भाऊ. या कंपनीची अजून कोण काळजी घेतं मला सांगा ना? फक्त आणि फक्त समीर चौगुले. थँक्यू सर. मी अथक परिश्रम करतो, पण माझ्या नंतर रादर माझ्या आधी या कंपनीकडे कोण असं बघतं? समीर चौगुले. अजून कोण बघतं मला सांगा? सर इट्स काइंड ऑफ अ कॉम्प्लिमेंट टू मी सर. तुम्ही सर आहात? नाही सर, अहो नाही सर. सर तुम्ही हे आहात सर, तुम्ही सिनियर आहात सर. असं काही नाहीये चौगुले, असं काही नाहीये. सिनियर ज्युनियर असं काही नाहीये. या कंपनीसाठी खरं तर तुम्ही देव आहात. 4 हात कुठे आहेत तुमचे? नाही चार सर, नाही सर, मी नाही. तुम्ही देव आहात. अरे ही कंपनी कोण मोठं करतंय? समीर चौगुले, तुम्ही मोठी करता ही कंपनी. या कंपनीवर बारीक लक्ष कुणाचं आहे? तर तुमचं आहे समीर चौगुले. या कंपनीचं नाव देश पातळीवर मोठं कोण करणार आहे? मी करणार आहे सर, मी खरंच ठरवलं. या कंपनीला जगाच्या नकाशावर मोठं कोण करणार मी करणार आहे? आहे सर. मी तुमचा पासपोर्ट आहे? हो आहे सर. गुड. हा का सर? नाही जनरल. अरे नका ना हे सर विचारू सर. मी जनरल का विचारताय सर? पासपोर्ट म्हणतात थोडस आपला इच्छा मनात असते की थोडं तरी तिकडे इंटरनॅशनलला जायला मिळेल. हेच वाटतंय मला तुमच्याबद्दल. तुम्हाला जायचंय की नाही इंटरनॅशनल लेवलला? हो सर, मला जायचं. या कंपनीसाठी अहोरात्र कोण काम करतंय चौगुले मला सांगा? राब कोण राबतंय मला सांगा? मी राबतोय सर. एक साधा प्रश्न विचारतो, आयुष्यभर असं ज्युनियर क्लार्क म्हणून राहायचंय का हेड ऑफ ऑफिस व्हायचंय? हेड ऑफ ऑफिस व्हायचंय आहे की नाही? मॅनेजिंग डिरेक्टर कोणाला व्हायचंय? मला व्हायचंय सर. सीईओ कोणाला मला व्हायचंय? व्हायचंय सर. जर आपण युद्धावर चाललोय तर त्यात सरसेनापती कोणाला मला व्हायचं? व्हायचंय सर सरसेनापती. जर आपली कंपनी 3 अडकून असेल तर सीताराम कोणाला व्हायचंय? मला व्हायचंय सर ते निर्मला सीतारामन. एक्झॅक्टली. या कंपनीसाठी अहोरात्र कष्ट कोण घेणार आहे? मी घेणार आहे सर. दिवस रात्र कोण राबणार आहे चौगुले? मी राहणार आहे सर. भारत देशाच्या कंपनीचं नाव मोठं कोण करणार आहे? मी करणार आहे सर. कोण सगळ्यात मोठा आहे? समीर चौगुले आहे की नाही? अरे मी मोठा आहे सर. कंपनी कोणाच्या जीवावर आहे? कोणाच्या जीवावर आहे कंपनी? माझ्या जीवावर आहे सर. मी करणार आहे सर. या कंपनीसाठी मी खूप काही करणार आहे सर. मी आयुष्य इथं काढलं सर. तुम्ही फक्त काम नाही करत आहात, तुम्ही देश घडवताय. देश. मी देश घडवतोय सर. देश घडवताय. भारत माझा देश आहे. मला अभिमान आहे भारताचा सर. Yes. मी काही करेन सर याच्या. खरंच सांगतो मी सर. मी खूप काही करेन सर या कंपनीसाठी. तुम्ही जे म्हणाल ना ते काम करेन सर. मी जीवावर उदारून या कंपनीसाठी करेन सर. मी भारत माझा देश आहे सर. भारत आपला देश. Yes, मी भारताचा जागरूक आहे सर. मी जोरदार करणार सर. मी भारताचा नागरिक आहे सर. मी मोठं करणाऱ्या कंपनी. जिंदाबाद जिंदाबाद. कोणीच मध्ये येऊ शकत नाही सर. समीर चौगुले जिंदाबाद आहे सर. मी भारताचा नागरिक आहे. मला अभिमान आहे माझ्या देशाचा सर. अरे यार. मी आज भाग्यवान आहे. मी भारताचा नागरिक आहे सर. कोण नाही येऊ शकत. मी बोललो फायनल है सर. कौन नहीं बीच में देखेगा खींच के एक को. आपलं ऑफिस आहे चौगुले. हो. आवाज जरा कमी ठेवा. हो सर. आणि मी 25 दिवसांसाठी कुटुंबासोबत दुबईला चाललो. जा सर. जरा मी करतो सर. येस गुड. निघा सर. मी आहे सर. मी सांभाळतो सर. गुड गुड. या ऑफिसचा मी हे आहे सर. हेड आहे सर. हॅलो. अगं झुंबर. अगं झुंबर तुला माहिती आहे का? अगं ते अमेरिकन डेलिगेट्स आहेत ना, त्यांच्या मीटिंगला मला पाठवणार आहे. मला पाठवणार आहे त्यांच्या मीटिंगला. लीव मंजूर झाली. अगं ते नेंडोस नावाची कंपनी आहे. अगं ती अरे काय सांगू तुला. अरे मला बॉसशी बोलला तुम्ही नंदूच्या लग्नाबद्दल? नाही. आता डायरेक्ट माझ्या वकिलाशी बोलायचं. नाही ऐक घटस्फोट हवाय. अगं नाही घटस्फोट नाही. Direct वकिलाशी अगं ऐक बोलायचं. माझं घटस्फोट नाही. ऐक माझं यार. ऐक
माझं ऐक ना तू. अगं ऐक माझं तू. वा 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 कडक परफॉर्मन्स सिद्धार्थ ये बा ऋषिकेश सर का सिनेमा करतात लोक कारण त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हास्य जत्राच्या मंचावर येऊन हे प्रत्यक्ष असे परफॉर्मन्सेस बघायला मिळावेत एवढ्या करण्यासाठी लोक सिनेमात काम करण्यासाठी मरतात एवढा हा परफॉर्मन्स अप्रतिम होता आणि आम्ही सिनेमात एवढ्यासाठीच केला की बघायला मिळालं मंडळी नको तिथे नको ते बोलून मोकळ होणारी सुनबाई एव्हाना तुम्हा सगळ्यांच्याच परिचयाची झाली असेल. आज तिचं संपूर्ण कुटुंब निघालंय पिकनिकला. बघूया तिकडे काय धमाल घडते ते. चला लवकर चला पप्पा पिकनिकला हो चला. तुम्हाला आता सूर पण सांगतायत हो हो थांबा पिकनिकला चला नाही मॅच कर पाएगा बेटा. चला चला ए आबोली कुठे अबोली अबोल चल ग अबोली. आले आले काय बाळा कुठे आहेस? किती वेळ बाबा अखिल महाराष्ट्र पिकनिकला न्यायची पिवळ्या बटाट्याची भाजी बनवत होते. आय लव्ह येलो बटाटा. Yes. अरे अरे दादा अरे चला ना रे. चला, चला, चला. ट्रॅफिक लागायच्या आधी आपण शिटीच्या बाहेर गेलो पाहिजे. चला, चला चला लवकर चला चल 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 चला. मी घेते ना काहीतरी द्या. अरे नाही नाही उचलतो मी त्याच्यात काय. थँक्यू सो मच. हा आई बरोबर बोलत होतात तुम्ही. श्याम काका आले ना की आपल्याला मंगारामची गरजच लागत नाही. कोण मंगाराम? मंगाराम मंगाराम हे आता आता कोण मंगाराम बोलत बसलं पिकनिकला लेट होईल. नाही 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 कोण मंगाराम? मंगाराम हे इंग्लंडचा नगरसेवक आहे. नाही ना इंग्लंडचा नगरसेवक मंगाराम काही चाटे मारतो का रे? कोण आहे मंगाराम? मंगाराम असे हे तो मंगा कोण? भाजीवाला मंगाराम. आई सगळे शस्त्र काय करताय तुम्ही? अहो नाही बाबा बाबांच्या ऑफिस मध्ये काम करतो तो. सगळी कामं करतो फक्त त्याला पैसे द्यावे लागतात. आईच काल म्हणाल्या आपल्याकडे स्वतःचा मंगाराम असताना दुसरे को काय को पैसा देणे का. ही पण बायको. कसं बोलते भाऊजी नाही हो. मी मंगाराम आहे. नाही नाही मंगाराम बेबी. नाही तुम्ही भाऊजी अरे मी आपला समजतोय मला मंगाराम समजतं. नाही, नाही, अरे दादा काय ना 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 अरे काय तुझं झालं दादा. शाम्या नाही शाम्या माझी पॅन्ट खाली येते. शाम्या पॅन्ट खाली येते. अरे इथे माझी इज्जत खाली येते त्याच्या तुला काय नाही तुला पॅन्टचे पडलंय का रे. शाम्या अरे नाही तरी पण आहे रे शाम्या थांब. भाऊजी शाम्या नको रडू गौस बाळा. हा छोटा भाऊ आहे ना तू. शांत बस शांत बस शांत बस. दमलाय काय वाजवा याच्यावर. अरे त्या असं झालं ते फक्त बाकी काय नाही. चट्टी वाटली मला. ऐक ना ऐक ऐक शाम्या अरे आपण घरातले होते यार. परकायस का भाऊ आहेस ना तू. गप गप घरातली कामं करायला काय. नाही नाही काय नाही कुठे पण रडतो मंगाराम. म्हणजे शामराव. अरे शामराव बोलायचं. अरे मंगाराम. अरे सगळे मंगाराम म्हणा मला. शाम्या अरे काय आयुष्य रमेश हे बोलायचं नव्हतं का. नव्हतंच बोलायचं. तुला कळत का नाहीये कुटुंब एकत्र येईल असं एक तरी वाक्य तू बोलतेस का मला सांग. गप्पा बस आता एक शब्द बोलू नकोस तू. भाऊजी भाऊजी चला ना भाऊजी आता पिकनिकला जायचं ना. चला गाडीनं जायचं ना हेल्मेट शाम्या अरे डोक्याला अरे लक्षात ना आलं शाम्या. नको राहू मंग्या तू पण. अरे मंग्या नको म्हणणार. शाम्या गप ना गप जा. झालं चल चल चल. डोकं नाही डोकं दिसत नाही तुला. डोकं आहे मग आला का केस कुठे गेलं मग. माझे केस उडून गेले आज कळतंय तुला.
अरे हसू नको, याला माझ्या चकोटावर विनोद मारायचे असतात. भाऊजी अरे हसू नको, तुझ्या बालांवर एवढं मखडावू नको. जाती हुई हवा है वो, एक बार गई ना फिर से नहीं आती. माझं बाबू ते मारू नको रे. नाही नाही सॉरी 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 खरंच सॉरी खरंच sorry. बॅग द्या, मागे ऐक तू पकड रे. तरणात आठ आहे ना तू का बरं बॅग देतोय मला? तू सगळ्यांच्या उचलतो म्हणून मरेन. ए बालवाल्या, तिकडे बॅग पडलेली आहे का? ती उचल. उचल ती. चल लवकर 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 चला रे. चला पिकनिकला जाऊया. साहेबान कदरदान चलो अभी पिकनिक निकलते. चला, खरंच आता तर गेलंच पाहिजे. धुकं पण आलंय. धुका हो अरे ऊन पडले कडक बाहेर. धुका कुठलं? अहो तुम्ही तुम्ही नाही का कोपऱ्यात जाता आणि बिड्या फुकून दूर 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 करता. चल काय पण चल काय पण बोलतो चल. हो बाबा असं काय बोलतात? तुम्हीच बोललात ना काल की बिड्या फुकून फुकून शरीराचा नुसता खोका करून ठेवलाय. तुम्हाला बोलतात दुःख दुःख दुःख. दुःख 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 दुःख. दाजी गाऊ नका गाऊ नका. माझा ये बाळा इकडे ये. मामी ये बाळा. ऐका हो अरे तुमच्याशी बोल. काय करता तुम्ही? पिकनिकला जाऊन सिगारेटी वाटता होय? कोण नडग्या हाणल्या पाहिजे तुमच्या? ऐका काय? दाजी तुम्ही सांगा हे सिगारेटी ओढतात की नाही? काय दाजी काय मान हलवताय का कायच कळत नाही. कुठं मला काय बोललेलात? लग्नानंतर सगळं सोडून दिलं. काय चाललंय तुमचं? दाजी हे सिगारेटी फुकतात की नाही? हो बोलले. नाही नाही तसं नाही. निघूया आपण पिकनिक. वहिनी आता मला इथं सोक्ष मोक्ष लावायचा आहे. तुमच्या नडग्या हाणल्याच म्हणून समजा. आता मला सांगा तुम्ही सिगारेटी वाढता की नाही? सोडली अगं मी का कसली सोडली? या लोकांच्या नादी लागून तुम्ही परवाया गेलाय. आमच्या नाते लागून काय? नाहीतर काय, हिच्याशी लग्न झालं आणि बरबाद झाला तो. मी काय केलंय? काय केलं म्हणजे? आई केबल वाल्यासोबत पळून जात होतीस. तुझ्या आईने लग्न लावून दिलं जबरदस्ती. आता इथं काढायची गरजच नव्हती. इथं काढायची गरज नव्हती म्हणजे केबल डिश अँटीना लावायला लागला, केबल बदलावी लागली. मग चांगलं आहे ना तुम्हाला? म्हणजे 2 घोट प्याला तर कशाला एवढं बोलायचं? जायचं 2 घोट सगळं वाटोळा फुकून टाकला असता. पण काय वाटून फिकून टाकलं असतं? तुझ्यामुळे तो 2 घोट पितो. माझ्यामुळे काय केलं? माझ्यामुळे मला बोलायचं पाहिजे ना. थांबा, शांत राहा. 2 घोट पिलं एवढं पण. अरे पिकनिकला चाललोय आपण. चला 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 सामान उचला सामान उचला. सामान उचला सामान उचला. गॉगल घ्या. कॅप घ्या. रमेश मी काय उचलू सांग? जीप सोडून काय पण उचल, त्याच्यातच आपलं भलं आहे. कळलं? चल चल चल. छछोर ऍक्टिंग. बाहेर रडतोय का? काय झालं? प्रत्येक वेळी मलाच कसं रे बोलतोस तू? प्रत्येक वेळी मी काय बोलायला गेलं की तू गेला. मुळात मला हेच कळत नाही की या घरात छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडणं का होतात? छोट्या छोट्या गोष्टींवर नाही, तुझ्या छोट्या छोट्या जिभेमुळे सगळी भांडणं होतात. तुला कळतंय का? मलाच बोल. नाही मम्मी मला ना कळत नाही. एक तर ह्या फॅमिलीचे ना काहीतरी कोड वर्ड्स आहेत ते मला कधीच समजले नाही आहेत आजपर्यंत. तुम्ही एक काम करा, मला सांगा कुठे बोलायचं कुठे नाही बोलायचं. आबोली तोंड उघडणार नाही. स्पष्ट वक्ती आहे मी. आणि मला माहित नव्हतं तुम्हाला ते दुखं नाही बोलायचं. मला खरंच माहित नव्हतं. आता बाबा मला सांगा ते कोणते सुमार गंधर्व येणार आहेत ना त्यांच्या समोर बोलायचंय की नाही? तमाशे नको मला. तमाशा झाला आता. एक मिनिट. कोण सुमार गंधर्व? मला नाही माहिती. ते मामांना माहितीये कोण आहेत ते. मामांनी सांगितलं होतं एकदा का त्यांच्या हातात माईक गेला की रातकिडे कंटाळून शांत बसतात, पण तो माणूस काय कंटाळत नाही. मामा
मामा अहो मामा सांग कोण आहे सुमार गंधर्व? बाळा मी आहे सुमार गंधर्व. ठीक आहे ओके आय ऍक्सेप्ट. ऐका ओके 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 पप्पा इकडे आता मी सगळे मी सुमार गंधर्व. ओके दाजी ऐका की तसं नाही काय. माझ्या पैशांनी आणलाय कराओके मी जाणार. तुझं काय जातं रे? तसं नाही. माझ्या पैशांनी आणलेला दिला सगळ्यात दिलाय खानदारात कोणी हा ऐक मागची पिकनिक कोणी गाजवली? तुम्ही मी गाजवली ना. तू गाजवली अवधूत गुप्त परवडला असतं तुम्हाला? परवडला असतं काय? खरं मला बोलतात मी गाणार. मी गाणार. मी काही गाणी. तुला काय करायचंय? माझं गाणं सुमार बोलतो. स्वतःची बायको सुमार ऍक्टर आहे बघ. माझं काय आहे मध्ये? माझं काय म्हणजे मागच्या पिकनिकला डमशेरास मध्ये हिला हावडा ब्रिज करायला सांगितलेला. फावडा ब्रिज करवते अर्धा तास. माझ्या बायकोला मध्ये घ्यायचं नाही. हो ना शांत राहा. मी घेतलंय का तुमच्या बायकोला मध्ये? हा माझ्या बायकोला काय येत नाही. हिला काय येतं मग? मंदाड आहे मंदाड. हिला गुड्डी पिक्चर करायला दिला होता. हिच्या बापाने अशी गुड्डी ठेवली होती. हिचा बाप तो तुझा बाप आहे. मी तुझी बहीण आहे लक्षात असू दे. आणि मी केलं होते ना गुड्डे. तुम्हाला नाही कळून मी काय करू? जी केला होता नंतर यू केला होता ड ला ड लावला होता. मी केली होती गुड्डी. तुमच्या नाही लक्षात आलं? घ्या तुमची बायको डला ड. दात कशाला काढते का टवळे? टवळे कोणाला मी दात काढते तर काय पण केलं माझ्या घरात माझ्या हसायचं नाही. मी हसणार माझ्या गावाला चढवायचं. मग तुला बी माझ्या भावाला काय बोलायचं नाही रे. काय म्हणजे हिंमत? थांबा पिकनिकला चाललोय ना आपण. माणूस आहोत ना. जनावरांसारखं कशाला वागताय? बरोबर बोललास तू. ही सगळी आहेत ना सगळी जनावर आहेत. जनावर मोकाट सुटलेली जनावर आहे. यांना ना कोंडवाड्यात टाकलं पाहिजे. काल बरोबर सांगितलंस तू. या सगळ्यांना कोंडवाड्यात टाकूया. पिकनिक कॅन्सल. नाही जायचंय आपण. या मारायला कोण बोललं कोण वाड्यात अरे टाकलं? या कोण वाड? अरे या कोण क्या बात है. ऍज युजल फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. मजा आली. सई खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. ग्रेट टीम वर्क असं मी म्हणेन. मजा आली. मस्त. वा वा वा. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. मात्र तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया.